हा स्टुडंट्स आपल्याला आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की एम ए व्ही आर इफिशियन्सी किंवा त्याच्यानंतर आपण बघितलं की लोड लॉस फ्रिक्शन, एफर्ट लॉस फ्रिक्शन, आयडियल एफर्ट किंवा आयडियल लोड किंवा आपण मग ह्या सगळ्या फॉर्म्युले वापरून काय केलं आपण प्रत्येकाचे 2-3 प्रॉब्लेम्स काय केले सॉल्व्ह केले. ओके, गिवन डाटातून काय केले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. थर्ड आहे किंवा थर्ड जो सेट आहे फॉर्म्युलाचा तो कोणता आहे बघा. एखादं मशीन रिव्हर्सिबल आहे म्हणजे काय, ज्याची एफिशियन्सी ही 50%पेक्षा जास्त असेल ते म्हणजे एफिशियन्सी रिव्हर्सिबल मशीन आहे. नेक्स्ट नॉन रिव्हर्सिबल मशीन काय, ज्याची एफिशियन्सी नेहमी 50%पेक्षा कमी असते ते म्हणजे नॉन रिव्हर्सिबल. ओके, एखादं मशीनची एफिशियन्सी बरोबर एक्झॅक्टली 50% असेल म्हणजे काय, त्या मशीन ही बरोबर पॉईंट ऑफ रिव्हर्सिंग आहे हे जेव्हा समजतं. लॉ ऑफ मशीन आपण एफर्ट काल थेरी पार्टमध्ये बघितलं की एफर्ट आणि लोडचा जो ग्राफ दाखवला जातो. ओके, तो लॉ मशीनमध्ये दाखवला जातो. त्याचं इक्वेशन काय आहे, कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी. ओके, यामध्ये कॅपिटल पी काय असणार आहे, एफर्ट अप्लाइड एफर्ट रिक्वायर्ड. एम म्हणजे काय असणार आहे, त्या लाईनची काय असणार आहे, स्लोप असणार आहे. ओके, स्लोप ऑफ लाईन. त्यानंतर डब्ल्यू म्हणजे काय, लोड लिफ्टेड. प्लस सी म्हणजे काय असणार आहे, वाय इंटरसेप्ट म्हणतो आपण त्याला, किंवा सी म्हणजे काय असणार आहे, एफर्टचा जो काय लॉस फ्रिक्शन असणार आहे तो म्हणजे काय असणार आहे, सी असणार आहे. हे म्हणजे काय असेल, लॉ ऑफ मशीन असणार. ओके, त्यानंतर मॅक्झिमम एम ए मॅक्स एम ए किंवा मॅक्झिमम एम ए म्हणतात त्याला इज इक्वल टू 1 स्मॉल एम. एम म्हणजे काय असणार आहे, स्लोप ऑफ दॅट लाईन. आणि लास्ट आहे मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल टू 1 एम इंटू व्ही आर इंटू 100. ओके, आता ही फॉर्म्युला तुम्ही काय करायचे, आपण जे फॉर्म्युले बघितले ते तुम्ही लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. ओके, मॅक्झिमम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एकमेकावर सगळे डिपेंड्स आहेत. ओके, ते समजून घेऊन काय करायचं, लक्षात ठेवायचं, त्याच्यावर नाही प्रॉब्लेम काय करायचे सॉल्व्ह करायचे. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. काय काय दिलं बघा, दिलेला प्रॉब्लेम. ए लॉ ऑफ मशीन इज पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन 50 प्लस 8 न्यूटन. ओके, लॉ ऑफ मशीन दिलेला आहे, पी बरोबर 50 डब्ल्यू डिवाइड बाय 50 प्लस 8 अँड व्ही आर पण दिलेला आहे, व्ही आर 100. फाइंड द मॅक्झिमम एम ए अँड मॅक्झिमम इफिशियन्सी. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मॅक्स एम ए आणि मॅक्स इफिशियन्सी. या सगळ्या डाटा काय करायचं, वरती लिहिलेलं आहे. ओके, नंतर काय दिलं बघा, हे फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग दिस व्हॅल्यू व्हाईल लिफ्टिंग ए लोड ऑफ 600 न्यूटन. जर आपल्याला 600 न्यूटनचा लोड लिफ्ट करायचा झाला, ओके, तर त्या प्रकारच्या मशीनची इफिशियन्सी किती असेल ती बाय काय करायचं आहे, हा एक्झाम्पल घेऊन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. ओके, तर आपल्याला काय काय दिले ते फक्त लिहून घेऊया. फर्स्ट द लॉ ऑफ मशीन इज पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन 50 प्लस 8 तो लिहिलेला आहे. गिवन दिलेला आहे बघा, लॉ ऑफ मशीन पी इज इक्वल टू डब्ल्यू बाय 50 प्लस 8 न्यूटन तो दिलेला आहे. सेकंड व्ही आर 100, त्याचं व्ही आर पण दिलेला आहे, व्हेलॉसिटी रेशो तो काय असणार आहे, सेम असणार आहे, 100 असणार आहे. त्या इन्स्ट्रुमेंटसाठी त्या मशीनसाठी व्ही आर आणि एम सेम असतो, तो किती दिला 100 दिलेला आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड आउट मॅक्झिमम एम ए अँड मॅक्झिमम इफिशियन्सी. मॅक्झिमम एम ए आणि मॅक्झिमम इफिशियन्सी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग दिस व्हॅल्यू. ओके, आता हा झाल्यानंतर ना त्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम ॲड केलेला आहे. व्हाईल लिफ्टिंग ए लोड ऑफ 600 न्यूटन. 600 न्यूटनचं लोड लिफ्ट करण्यासाठी लिफ्ट होत असेल की त्या मशीनवरून, तर त्याची इफिशियन्सी काय असेल, तर ते काय करायचं आहे, आपल्याला पण ते सॉल्व्ह करून दाखवायचं. ओके, पहिला आपण बघूया की मॅक्झिमम इफिशियन्सी मॅक्झिमम एम ए कसं फाइंड आउट करणार. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा. आता आपल्याला लॉ ऑफ मशीन दिला असेल तर नेहमी लॉ ऑफ मशीन काय करा, कम्पेअर करून घ्या, त्याच्यावर कोणती व्हॅल्यू आपल्याला मिळते कोणती नाही हे आपल्याला बघा. ओके, वी नो दॅट द ओरिजिनल लॉ ऑफ मशीन इज पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. ओके, हा आणि हा लॉ काय करा, कम्पेअर करा, त्याच्यावर तुम्हाला व्हॅल्यू मिळतील. आता एमची व्हॅल्यू काय येईल बघा, बिकॉज एम डब्ल्यू प्लस सी ही व्हॅल्यू काय आहे, म्हणजे हा रूल आहे किंवा हा इक्वेशन आहे, त्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्या आहेत. सो ह्याच्यावरून आपल्याला वी गेट एमची व्हॅल्यू काय मिळेल, 1/50. ओके, बरोबर आहे बघा, बिकॉज डब्ल्यू हे ऑलरेडी इथं आहेच. आणि एमची व्हॅल्यू काय असेल, 1/50 असणार आहे, बरोबर आहे, 1/50. आणि सीची व्हॅल्यू काय मिळेल, प्लस सी. प्लस सी किती असणार आहे, 8. ओके, सी किती असणार आहे तर 8. बाय कम्पेअरिंग बोथ दिस इक्वेशन आपल्याला एमची व्हॅल्यू मिळाली आणि सीची व्हॅल्यू मिळाली. ओके, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मॅक्झिमम एम ए फाइंड करायचं आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी फाइंड करायचं आहे. आता मॅक्झिमम एम ए आपण बघूया. मॅक्झिमम एम ए इज इक्वल टू मॅक्स एम ए इज इक्वल टू 1/m. आता एमची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/50. सो मॅक्स एम ए इज इक्वल टू 1/50
एम दॅट इज 1 अपॉन एमची व्हॅल्यू किती आहे 1 डिवाइड बाय 50 म्हणजे काय असेल 50. सो मॅक्स एम ए इज इक्वल टू 50. ओके एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे मॅक्झिमम इफिशियन्सी फाइंड आउट करायचं. मॅक्झिमम इफिशियन्सी त्याचा फॉर्म्युला काय आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय माहीत आहे किंवा काय कोणता फॉर्म्युला आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे ह्या गोष्टीचा ताळमेळ लावला तर तुम्हाला एक्झाम्पल एकदम सोपं जातं. आपल्याला मॅक्झिमम इफिशियन्सी फाइंड आउट करायचं आहे तर त्याचा फॉर्म्युला काय बघा मॅक्झिमम इफिशियन्सीचा 1 अपॉन एम इंटू व्ही आर इंटू 100. यामध्ये आपल्याला 1 आहे 100 आहे एम आणि व्ही आर पाहिजे. ओके एमची व्हॅल्यू आहे इथं दिलेली आहे. ओके आणि काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत व्ही आर दिलेला आहे 100 ह्याच्यावर काय करायचं तुम्ही मॅक्झिमम इफिशियन्सी काय करायचं आहे फाइंड आउट करून घ्यायचं. सो त्या व्हॅल्यू काय करा मॅक्झिमम इफिशियन्सी व्हॅल्यू पुट करा. ओके यू डायरेक्टली गेट दी आन्सर. ओके मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे काय किंवा आपण डायरेक्टली ह्यामध्ये सोडू शकतो किंवा इफिशियन्सी म्हणजे काय इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. ओके इन मॅक्झिमम इफिशियन्सी असेल तर काय असेल मॅक्झिमम एम ए असेल मॅक्स एम ए डिवाइड बाय व्ही आर इंटू 100. सो मॅक्स एम ए किती आहे 50 डिवाइड बाय व्ही आर किती दिलेलं आहे व्ही आर 100 इंटू 100. ओके त्याच्यावर तुम्हाला काय मिळेल मॅक्झिमम इफिशियन्सी मिळेल. ओके कोणत्याही पद्धतीने काय करू शकता सॉल्व करू शकता. ओके ह्या पद्धतीने आपल्याला आन्सर काढलं किती येईल ते 50% येईल. ओके सो आपल्याला ह्या दोन गोष्टी काय मिळाल्या. तिने एक एक्स्ट्रा दिलेला आहे की वाईल लिफ्टिंग ए लोड ऑफ 600 मीटर जर डब्ल्यू त्याने दिलेला आहे. ओके जो डब्ल्यू काय असणार आहे 600 न्यूटन आहे. तो लिफ्ट तो जो लोड आहे तो लोड असताना ते मशीनची एफिशियन्सी किती असेल ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. सो काय करून घ्या पहिल्यांदा ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो दिलेला आहे त्यामध्ये हे डब्ल्यूची व्हॅल्यू पुट करून घ्या. तुम्हाला काय मिळेल पी मिळेल बाय युजिंग लॉ ऑफ मशीन पी इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय 50 प्लस एच दॅट इज डब्ल्यू किती आहे 600 divided by 50 plus 8 that is P is equal to the P ची व्हॅल्यू बाय युजिंग दिस इक्वेशन किती दिलं होता ती कॅल्क्युलेट करून टाकलो तर तेव्हा आन्सर किती P is equal to 20 न्यूटन. ओके आता हे P 20 आलेलं आहे आपल्याला डब्ल्यू आहे आपल्याकडे 600. ओके आता काय करायचं आहे हा जो P चा व्हॅल्यू आहे ओके या P ची आणि डब्ल्यूची ह्या व्हॅल्यूवर काय करायचं एम ए फाइंड करायचं आहे. व्ही आर आपल्याला माहीत आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे एफिशियन्सी व्हॉट विल बी दी एफिशियन्सी फाइंड करायचं. सो एफिशियन्सी इज इक्वल टू एम ए अपॉन व्ही आर इंटू 100. ओके आणि एम ए म्हणजे काय डब्ल्यू अपॉन पी 600 डिवाइड बाय 20 डिवाइड बाय व्ही आर किती आहे 100 इंटू 100 दॅट इज दी एफिशियन्सी. त्याच्यावरून काय येतं आपल्याला ती जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे त्याची एफिशियन्सी असणार आहे. सो ती एफिशियन्सी इज इक्वल टू 30%. हे काय असणार आहे 600 न्यूटन लिफ्ट लोड असणार आहे त्यामुळे त्याची काय ती एफिशियन्सी असणार. ओके तर हा प्रॉब्लेम काय येतात मॅक्झिमम विचारला जातो जेणेकरून आपल्याला काय करता येईल सगळ्या गोष्टी फायनल करून त्याचं एक्झाम्पलमध्ये लिहिता येईल. ओके तर हा प्रॉब्लेम काय आहे लॉ ऑफ मशीनच्या संदर्भातील आहे. अजून एक लॉ ऑफ मशीनच्या संदर्भातील प्रॉब्लेम आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके आता बघा त्यामध्ये त्याने आता हा जो प्रॉब्लेम आहे हा मॅक्झिमम काय केला जातात कम्पेअर करून आपण विचारलं जातो. तर हा खूपच महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेममध्ये काय दिलं बघा
Calculate effort required to lift a load of 3 kilonewton. Calculate effort required to lift a load of 3 kilonewton. Calculate effort required to lift a load of 3 kilonewton. Effort किती लागणार आहे कशासाठी 3 किलोन्यूटनचा लोड उचलण्यासाठी. हा सुरुवात केलेली आहे. त्यानंतर त्याने एकूण लोडच्या 2 व्हॅल्यू आणि एफर्टच्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इन ए मशीन तोच प्रॉब्लेम आहे. इन ए मशीन a load of 1 kilonewton is lifted by effort of 56 newton. In a machine, a load of 1 kilonewton, त्याला आपण W1 म्हणूया, 1 kilonewton is lifted by effort of 56 newton. Okay, याला आपण P1 म्हटलं. And 2 kilonewton load is lifted by effort of 96 newton. जर W च्या 2 व्हॅल्यू आणि P च्या 2 म्हणजे लोड आणि इफर्टच्या 2 व्हॅल्यू दिल्या असेल तर W1, P1, W2, P2 या प्रकारे काय करायचं आहे ते लोड आणि एफर्ट लिहून घ्यायचं आहे पहिल्यांदा. ओके, तर अशा पद्धतीने जर दिला असेल ओके तर नेहमी ह्या प्रकारे काय करायचं सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ओके, युझिंग लॉ ऑफ मशीन, युझिंग वी नो दॅट लॉ ऑफ मशीन इज इक्वल टू MW प्लस C. ओके, आता ह्या प्रकारे काय करायचं आहे सगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत किंवा ती जी माहिती आहे ती काय करायची यामध्ये पुट करून घ्यायची आहे. ओके, आपल्याला P माहिती आहे, W माहिती आहे. ओके, राईट डाऊन फर्स्ट P1 इज इक्वल टू 56 न्यूटन इज इक्वल टू M. आपल्याला यामध्ये माहीत नाही की W माहिती आहे किती आहे 1 किलोन्यूटन. आपण काय करूया इथे किलोन्यूटन दिले इथे न्यूटन दिले आपण 1 ते न्यूटन करून घेऊया. सो काय येईल 1000 M प्लस C, 1000 M प्लस C. कारण की W किती आहे 1 किलोन्यूटन त्याचं न्यूटनमध्ये करूया 1 किलोन्यूटन इज इक्वल टू 1000 न्यूटन. ओके, M प्लस C. ओके, नेक्स्ट ह्याचं सुद्धा काय करूया ह्या इक्वेशनमध्ये रूपांतर करूया. काय असेल P किती आहे 96 इज इक्वल टू M माहीत नाही W किती आहे त्यासाठी 2 किलोन्यूटन. सो 2000 M प्लस C. ओके, हा इक्वेशन 1 असेल, हा इक्वेशन 2 असेल. ओके, आता हे दोन इक्वेशन काय करायचे सॉल्व्ह करायचे. सबट्रॅक्ट करूया आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. ओके, एकमेकांचं काय करायचं सबट्रॅक्ट करायचं आहे. तर त्याप्रमाणे काय होईल सबट्रॅक्ट प्लस मायनस मायनस होईल 2000 मायनस 1000 मायनस 1000 M. ओके, हे कॅन्सल होईल. त्यानंतर 96 मायनस 56 ह्या प्रकारचे सबट्रॅक्ट केल्यानंतर तो जो व्हॅल्यू मिळणार आपल्याला ओके तो काय करायचा आहे सोडून घ्यायचा आहे. 40 मायनस 40 ओके इज इक्वल टू मायनस 1000 M. ओके, सो आपल्याला M ची व्हॅल्यू मिळेल. M किती असणार आहे M इज इक्वल टू मायनस 40 डिवाइड बाय मायनस 1000 मायनस मायनस 8 प्लस सो M इज इक्वल टू त्याला 0.04 ही M ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. M इज इक्वल टू 0.04 हे आपले काय मिळाली M म्हणजे काय असणार आहे दी स्लोप ऑफ दी लाईन असणार आहे. ओके, तर आपल्याला ही M ची व्हॅल्यू मिळाली. तर ही M ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ना काय करायचं आहे हा आपला जो काय स्लोप ऑफ लॉ ऑफ मशीन आहे तो काय करायचा पुन्हा एकदा इक्वेशन त्याचं राईटअप लिहायचं आहे. ओके, तर ते राईटअप लिहून घेण्याकरता काय करायचं पहिले आपल्याला बघा सॉरी ह्यामध्ये काय होतं आता M ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे बरोबर आहे. M किती आहे 0.04 आलेलं आहे. तर हा जो M ची व्हॅल्यू आहे ओके ती काय करायची आहे कोणत्याही इक्वेशनमध्ये काय करा पुट करा. सो पुटिंग M व्हॅल्यू 0.04 इन इक्वेशन 1 और 2 तर त्यामध्ये पुट करा. फर्स्ट सपोज आपण इकडे इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं किती बघा M इज इक्वल टू 0.04 1000 इंटू 0.04 इंटू प्लस C. ओके, तर ही याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. ओके, त्याच्यावर आपल्याला C ची व्हॅल्यू काढायची आहे दॅट इज 16. याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर C ची व्हॅल्यू आपल्याला मिळते
16 मिळते. आता आपल्याला सीची व्हॅल्यू मिळालेली आहे, एमची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, तर ह्या दोन सीच्या आणि एमची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्याच्यावर काय करा, लॉ ऑफ इक्वेशन काय करा, फाइंड आउट करून घ्या. सो लॉ ऑफ इक्वेशन इज लॉ ऑफ मशीन इज काय असेल, पी इज इक्वल टू एम किती आहे 0.04 W प्लस सी किती आहे 16. दॅट इज दी लॉ ऑफ मशीन. दॅट इज दी लॉ ऑफ मशीन 16 काय असणार आहे, दॅट इज दी लॉ ऑफ मशीन. ओके, तर हे लॉ ऑफ मशीन असणार आहे. ओके, त्यात आपल्याला काय सांगितलं अजून बघा. आता हे लॉ ऑफ मशीन दिलेलं आहे किंवा आपण फाइंड आउट करायचं आहे. एक्झामला विचारलं की लॉ ऑफ मशीन काय करा, फाइंड आउट करा आणि आपल्याला ते व्हॅल्यू दिलं होतं. तर ह्याच्यावर काय करायचं, सॉल्व्ह करून एम आणि सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एमची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करायचं आहे, ते जे काय W1 P1 W2 P2 दिलं आहे ते समीकरण क्रिएट करून काय करायचं, काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. त्यामुळे तुम्हाला एमची व्हॅल्यू मिळते. ओके, ही एमची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ही एमची व्हॅल्यू करायचं, दोन जे इक्वेशन आहेत ते कुठल्याही मध्ये पुट करायचं आहे. तुम्हाला काय मिळेल, सीची व्हॅल्यू मिळेल. ओके, एम आणि सीची व्हॅल्यू आल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला जे इक्वेशन माहिती आहे ओके P इक्वल टू MW प्लस सी, यामध्ये काय करायचं ते व्हॅल्यू करायची आहे, पुट करायची. ओके, तर तो आपल्याला काय मिळेल, लॉ ऑफ मशीन मिळेल P इक्वल टू 0.04 W प्लस 16 न्यूटन. काय होईल तुम्हाला त्यामध्ये ते इक्वेशन काय होईल, क्रिएट होईल. ओके, आता आपल्याला काय करायचं बघा, एफर्ट फाइंड आउट करायचा आहे. W 3 किलोन्यूटन असणार. एफर्ट फाइंड आउट करायचा आहे, W 3 किलोन्यूटन असणार. ओके, तर त्यामध्ये काय करा, मग W जो आहे 3 किलोन्यूटन तो काय करा, ह्यामध्ये पुट करा. तुम्हाला काय मिळेल, एफर्ट मिळेल P इक्वल टू 0.04 into W किती आहे त्याला 3 किलोन्यूटन. तर आपण डायरेक्ट 3000 म्हणू शकता किंवा 3 हे करू शकता प्लस 16. यामध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, एफर्ट मिळेल. तर एफर्ट काय करायचं, तुम्ही कॅल्क्युलेशन करून काय करायचं, पूर्ण करायचं आहे. दॅट इज 160 न्यूटन. ओके, हा काय झाला, एफर्ट इक्वल टू कॅरी आउट दी लोड ऑफ 3 किलोमीटर. ओके, तर हे आपल्याला काय करायचं, प्रॉब्लेम काय करायचं, आपल्याला 1 बाय 1 सॉल्व्ह करायचे. त्यातील जे काही ठराविक प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला मी ॲज असाइनमेंट्स सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. ते असाइनमेंट विद्यार्थ्यांनी काय करायचे, सॉल्व्ह करून घ्यायचे. काय शंका असतील तर ते काय करायचे, विचारून घ्यायचे. ओके, थँक्यू.